अशोक खरातच्या नाशिकमधल्या तृप्तवाला या निवासस्थानी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे। खरेदी विक्रीच्या कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बंधू अशोक खरात याच्या नाशिकच्या तृप्तबाला या निवासस्थानी ईडी आणि इन्कम टॅक्स कडून संयुक्त अशी कारवाई केली जाते। खरं तर खरात प्रकरणामध्ये जे गैरव्यवहार झालेले होते, अशोक खरात आणि कल्पना खरात यांनी अनेकांची फसवणूक करून ज्या पद्धतीची मालमत्ता जमवलेली होती त्याची संपूर्ण जी सखोल चौकशी आहे ती एसआयटी कडनं घेतली गेलेली होती। आणि एकूण जर बघितलं तर या संदर्भातली माहिती एसआयटीने ईडी आणि इन्कम टॅक्सला देखील दिलेली होती। आणि त्यानंतर आता प्रत्यक्षमध्ये ईडी आणि इन्कम टॅक्स कडनं जी संयुक्त जी कारवाई आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या नाशिकच्या अशोक खरात याच्या तृप्तबाला या निवासस्थानी आहे। आपण जर बघितलं तर याच त्याच्या तृप्तबाला या निवासस्थानामध्ये हे दोन पथक जे आहे या दोन गाड्यांमधून आलेलं आहे आणि या ठिकाणी ही कारवाई करते। खरं तर अनेक नाशिकसह इतर जिल्ह्यांमध्ये देखील या अशोक खरातची मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता असल्याचं समोर आलेलं होतं आणि ही मालमत्ता नेमकी कुठून मिळवलेली आहे या संदर्भातली जी माहिती आहे ती ईडी आणि इन्कम टॅक्स कडनं घेतली जाते। त्याच्या कुटुंबाच्या नावावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये जी मालमत्ता आहे ती असल्याचं समोर आलेलं होतं आणि या संदर्भामध्ये अनेक दिवसांपासून चौकशी केली जात होती। काही कागदपत्र आणि ठोस पुरावे देखील एसआयटीच्या माध्यमातून मिळालेले होते आणि या पुराव्याच्या आधारे ही संपूर्ण इन्कम टॅक्स आणि ईडीच्या माध्यमातून ही चौकशी सुरू झालेली आहे। आणि आज जर बघितलं तर नाशिकमधल्या तृप्तबाला या निवासस्थानी अशोक खरात, कल्पना खरात यांच्या संदर्भातली माहिती घेतली जाते। त्यांची मालमत्ता, गैरव्यवहार जे झालेले होते त्या संदर्भातली माहिती घेतली जाते। कुठे कुठे ही मालमत्ता आहे, ती कशी मिळवली याची सखोलची चौकशी आहे ती ईडी आणि इन्कम टॅक्स कडनं घेतली जाते। एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये या कारवाईमध्ये नेमकं काय समोर येतं, अशोक खरातने हे पैसे नेमके कुठून त्यांनी त्या ठिकाणी आणलेले होते, मालमत्ता कशी मिळवलेली होती या संदर्भात आणि त्याचे संबंधित नेमके कोण कोण आहे, त्याच्या प्रॉपर्टीमधले भागीदार नेमकं कोण कोण आहे याची सखोल जी चौकशी आहे ती ईडी आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून घेतली जात असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। शुभम बुडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।